हॅलो एव्हरीवन. तर चला मित्रांनो, आपण 61 पासून पॉवर पॉईंटचे प्रश्न सोडवणार आहोत. तर आपला पवन मास्टर कम्प्युटर गाईड या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि प्रश्नाला सुरुवात करतो. तर आपला 61 नंबरचा जो प्रश्न आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड क्रमांक 2 मधील चित्राला शॅडो पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट टाका म्हणत आहे. आणि मी आशा करतो की माझे मागील व्हिडिओ तुम्ही पाहिले असणार, त्याच्यानंतरच तुम्ही या व्हिडिओपर्यंत पोहोचत आहात. ठीक आहे. तर आपला क्वेश्चन काय आहे की दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाइड 2 मधील चित्राला म्हणजे इमेजेसला शॅडो पर्स्पेक्टिव्ह बिलो इफेक्ट टाकायचा आहे. ठीक आहे. आपल्याला बिलो इफेक्ट लागायचा आहे. कोणता आहे? शॅडो. तर बघा, आपल्याला कोणत्या इमेजवरील म्हणत आहे? स्लाइड क्रमांक 2 मधील या चित्राला सिलेक्ट करायचं, फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. ठीक आहे. पिक्चरचे इफेक्ट्स आहेत, काय द्यायचं आहे? शॅडो. आता शॅडोमध्ये बघा तुम्हाला पर्स्पेक्टिव्ह म्हणता येतं. पर्स्पेक्टिव्ह बेलो म्हणजे इथं बघा, तुम्हाला बेलो दिला, क्लिक करून घ्या. इथे शॅडो तुम्हाला इथं दिसतोय. ठीक आहे. बाजूला क्लिक करा आणि सबमिट करा. तसंच ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये टेक्स्ट बॉक्स ऑफिस टेक्स्ट सह ॲड करा. म्हणजे तुम्हाला बघा, इन द गिवन प्रेझेंटेशन ॲट अ टेक्स्ट बॉक्स विथ टेक्स्ट ऑफिस इन द फर्स्ट स्लाइड. म्हणजे तुम्हाला पहिल्या स्लाइडमध्ये बघा टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा. आणि टेक्स्ट बॉक्स कसं इन्सर्ट करतात मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे. तर टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, इन्सर्ट करायचा, ऑफिस वर्ड ॲड करायचा, म्हणजे इथं टाईप करून घ्यायचं आहे. बघा, मी जर तुम्हाला सरळ टाईप करून घेतलेला आहे. आणि यामध्ये तुम्हाला इन्व्हर्टेड कॉमा तुम्हाला दिलेला आहे. बघा, खालच्या बाजूस दिसतंय प्रश्नामध्ये काय आहे? ऑफिस टेक्स्ट. तो इन्व्हर्टेड तुम्हाला डबल इन्व्हर्टेड कॉमा दिला आहे, त्याच्या अंदरचेच तुम्हाला प्रश्न आले पाहिजे. ठीक आहे. तेवढाच तुम्हाला तो यूज करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आलेले आहेत आणि सबमिट करून घ्यायचे आहे. ठीक आहे. ओके करा. परत पुढील प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फाइंड अँड रिप्लेस ऑप्शनचा उपयोग करून सर्व प्रेझेंटेशनना डेमॉन्स्ट्रेशनमध्ये रिप्लेस करा. सुरुवात करायचं आहे. ठीक आहे. आपल्याला इथं रिप्लेस ऑप्शनमध्ये जायचं आहे. ठीक आहे. ज्या नावाला आपल्याला चेंज करायचं तो नाव वरती टाकून द्यायचं आहे. काय आहे? प्रेझेंटेशन. आणि काय आहे? खाली डेमॉन्स्ट्रेशन. ठीक आहे. इथे तुम्हाला स्पेलिंग करेक्ट टाकायची आहे, रिप्लेस करायचं आहे, टू रिप्लेसमेंट. ओके करून घ्या आणि क्लोज करा. पुढील प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाइडमध्ये टाइम फिक्स ॲड करा. बघा, करंट स्लाइड म्हणजे काय? चालू असलेली स्लाइड. तर इन्सर्टमध्ये जायचं, हेडर पुढे स्लाइड नंबर तुम्हाला इथं ऑप्शन दिलेला आहे. आणि डेट अँड टाईम तुम्हाला इथंच आहे. सेम ऑप्शन, तिन्ही ऑप्शन तुम्हाला एकदमच मिळतील. तर आपल्याला डेट अँड टाईम पाहिजे आणि तुम्हाला फिक्स पाहिजे. फिक्स इथं अप्लायच करायचं, अप्लाय टू ऑल करायची गरज नाही, कारण करंट स्लाइड म्हणत आहे. सबमिट करा. पुढं ओके करा. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये हार्ट इन्सर्ट करा. बघा, तुम्हाला माहीत आहे तुमचा हार्ट कसा आहे की नाही? तुम्हाला हार्ट शेप आहे मित्रांनो. काय आहे? शेप. ठीक आहे. तर हा जो हार्ट आहे याला तुम्हाला लेफ्ट बटन प्रेस करून खिचायचं आहे. खिचलं आणि सबमिट करायचं. तर हार्ट शेप इन्सर्ट केला आपण. ओके करा. पुढं नेक्स्ट करा. बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये सर्कल हॅलो 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा. तर इथं आपल्याला काय म्हणत आहे? सर्कल हॅलो म्हणत आहे. तर सर्कल हॅलो कुठं शेप तो बघायचं, त्याला ड्रॅग करून घ्यायचं, म्हणजे खिचलं. आणि याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये शेप इफेक्ट 3D इफेक्ट आहे. आता कोणतंही 3D, याच्यामध्ये काही नेम राहत नाही, आयसोमेट्रिक कोणतं पण 3D इफेक्ट घेऊन घ्या. त्याच्यामध्ये मूवमेंट बदललेला दिसेल आणि सबमिट करा. त्याच्यानंतर ओके करा. बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये हाच दिलेला आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये सिलेंडर 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा. आता बघा, सिलेंडर म्हटलेलं आहे. तर इन्सर्टमध्ये जायचं, शेपमध्ये हात दिला आहे बघा, सिलेंडर. तर या शेपला इन्सर्ट करून घ्यायचं. या शेपचं नाव आधी कॅन म्हणून होतं, आता सिलेंडर आहे. ठीक आहे. याला परत आपला शेप इफेक्ट द्यायचा 3D. कुठून गेला? शेप इफेक्ट म्हणून गेलं. ठीक आहे. सबमिट करा. ओके करा. पुढं, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाइडमध्ये लाईन विथ ॲरो इन्सर्ट करा. सुरुवात करायचं आहे.
दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये आपल्याला लाईन विथ ॲरो, बघा लाईन ॲरो दोन्ही पण आहेत बघा, इकडे लाईन आहे आणि इथे ॲरो पण केलं आहे. ठीक आहे, सबमिट करा, ओके करा. पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये क्यूब 3D ऑब्जेक्ट इन्सर्ट करा. बघा क्यूब इन्सर्ट करायचा आहे आपल्याला. तुम्ही रुबिक्स क्यूब शिकले ना, क्यूब, तर आपल्याला इथंच तुम्हाला ऑप्शन दिलेला आहे बघा, क्यूब, आणि याला पण आपल्याला 3D इफेक्ट फॉर्मॅटमध्ये शेप इफेक्ट 3D. चला, समजलेलं आहे, सबमिट करतोय. आणि अशाच प्रकारे तुम्हाला प्रश्न असतील. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये लाईन स्टार्ट विथ ॲरो इन्सर्ट करा. बघा लाईन स्टार्ट विथ ॲरो म्हणत आहे, म्हणजे ऑप्शन तोच आहे, फक्त तुम्हाला लाईन विथ ॲरोच्या ठिकाणी लाईन स्टार्ट विथ ॲरो दिला आहे, म्हणजे स्टार्ट झालेला आहे आणि ॲरो पण आहे. ठीक आहे, असं तुम्हाला घुमवून फिरून प्रश्न राहील. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर टेक्स्ट कंपनी प्रोफाईल सर्व स्लाईडमध्ये इन्सर्ट करा. बघा आता इथं तुम्हाला फुटर विचारलेलं आहे, तर फुटर असते इन्सर्ट टॅबमध्ये, हेडर अँड फुटर ऑप्शनमध्ये जायचं, फुटरचा चेकबॉक्स चेक करायचं, म्हणजे टिक करायचं आहे त्या ठिकाणी. टिक केलं की आपल्याला कोणतं नाव आहे तो नाव इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे, कंपनी प्रोफाईल, आणि सर्व स्लाईडनं म्हणजे अप टू ऑल करायचं आहे. ओके करा, सबमिट करा. पुढं ओके करायचं आहे. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. पहिला स्लाईड नंबर 1 म्हणजे स्लाईडमध्ये स्माइली फेस शेप इन्सर्ट करायचा आहे, आणि कॉपी पेस्ट ऑप्शनचा उपयोग करून म्हणजे वापर करून हा शेप इतर सर्व स्लाईडवर पेस्ट करा. प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करा. व्ह्यू म्हणजे पाहणे. तर पहिल्यांदा आपल्याला 3 अतिरिक्त स्लाईड ॲड करायचं आहे. बघा नाव वगैरे दिलं नाही, अतिरिक्त म्हटलेलं आहे, इथं क्लिक करा, 1 2 3, आणि पहिल्या स्लाईडमध्ये म्हणतात तर पहिली स्लाईड सिलेक्ट करून घ्यायची. ठीक आहे, याच्यामध्ये स्माइली फेस शेप इन्सर्ट करा. बघा इथं पण शेप आहे, डायरेक्टली स्माइली फेस शेप इन्सर्ट केलं. इन्सर्ट क्लिक केल्यावर लेफ्ट बटन प्रेस करून खिचा, आणि या शेपला तुम्हाला करायचं आहे कॉपी, आणि इतर सर्व स्लाईडवर पेस्ट करा. इकडे क्लिक पेस्ट, क्लिक पेस्ट, क्लिक पेस्ट झालं, आणि कॉपी पेस्ट ऑप्शनचा वापर करून इतर सर्व स्लाईडवर पेस्ट केलं. प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये व्ह्यू करा. प्रेझेंटेशन स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये जाण्यासाठी व्ह्यू टॅबमध्ये जायचं, स्लाईड सॉर्टर व्ह्यू. ठीक आहे, आलेला आहे, सबमिट करा. पुढं चला, ओके करा. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त स्लाईड ॲड करा. दुसऱ्या स्लाईड नंबर 2 स्लाईडमध्ये अप ॲरो शेप इन्सर्ट करा. बघा इथं तुम्हाला म्हटलेलं आहे 2 अतिरिक्त, 1 2, आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये अप ॲरो, बघा शेपमध्ये गेलं, अप ॲरो तुम्हाला इथं दिसेल, ड्रॅग करून घ्यायचं, सबमिट करायचं. ओके करा. पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटर अजेंडा टेक्स्ट टाईप करा, आणि ते सर्व स्लाईडनं अप्लाय करा. तर बघा इथं काय म्हटलेलं आहे की आपल्याला अजेंडा टेक्स्ट टाईप करायचं आहे. कशामध्ये? फुटरमध्ये. तर इन्सर्टमध्ये जायचं आहे, हेडर अँड फुटर टिक करा, फुटरच्या बॉक्सवर या ठिकाणी अजेंडा टाईप करा, अप्लाय टू ऑल करा. ठीक आहे, तुम्हाला नेम आलेला आहे, सबमिट करा. ओके करा. पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये पेज नंबर ॲड करा. करंट म्हणजे जे चालू असेल ती, आणि पेज नंबर म्हणजे स्लाईड नंबर. कारण तुम्हाला माहीत आहे पॉवर पॉईंटमध्ये तुम्हाला पेज राहत नाही, तर काय राहतात, स्लाईड राहतात. क्लिक करा, अप्लाय करा, सबमिट करा. सबमिट केलं, ओके. पुढं नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये करंट स्लाईडमध्ये डेट फिक्स ॲड करा. बघा आपण याच्या आधी पण डेटवाला प्रश्न सोडवलेला आहे. तर इन्सर्टमध्ये डेट अँड टाईमवर टिक आणि फिक्स, करंट म्हणजे अप्लाय, सबमिट. त्यानंतर ओके करायचं आहे. बघा नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाईड नंबर 2 स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा, आणि डॉक्युमेंट टेक्स्ट लिहा, आणि त्या टेक्स्टचा फॉन्ट साईज बदलून 48 करा. तर यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड,
आता एकच आहे तर इथंच घ्यायचं ब्लँक स्लाईड आणि तेच दुसऱ्या स्लाईडला सिलेक्ट आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करायचा आहे, त्याच्यामध्ये आपल्याला टाईप करून घ्यायचं. ठीक आहे, इथे मी टाईप करून घेतलं आणि टेक्स्टचं बघा फॉन्ट साईज, टेक्स्टला सिलेक्ट करून घ्यायचं, फॉन्ट साईज बदलून आपल्याला करायचं आहे 48. ठीक आहे, इथं तुम्हाला नाव दिसतोय, बाजूला क्लिक करून घ्या किंवा नाही केलं तरी काही प्रॉब्लेम नाही, सबमिट करा. फक्त आपल्याला आन्सर बरोबर पाहिजे. ठीक आहे, नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड इन्सर्ट करा. दुसऱ्या स्लाईड नंबर 2 स्लाईडमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि पिक्चर टेक्स्ट करा. सेमच आहे बघा. आपल्याला पहिल्यांदा काय घ्यायचं आहे, सर्वात शेवटी ब्लँक स्लाईड एकच आहे आणि दुसऱ्या स्लाईडमध्ये आपल्याला पिक्चर टेक्स्ट इन्सर्ट करायचं. पिक्चर टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्याच्यानंतर टाईप करा पिक्चर. स्पेलिंग बघा जसे असेल तसं, कॅपिटल लेटर असेल तर कॅपिटल लेटरमध्येच टाईप करायचं आहे. ठीक आहे, बाजूला क्लिक करा, सबमिट करा. पुढं दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये क्लॉक फ्रॉम क्लॉकवाईज स्लाईड ट्रान्झिशन इफेक्ट सेट करा. इथं बघा आपल्या या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, ट्रान्झिशन आपल्याला अप्लाय करायचं. ट्रान्झिशनमध्ये जा आणि कोणता आहे क्लॉक, इथे दिसत नाही, आपल्याला जायचं आहे मोर ऑप्शनमध्ये. बघा तर मोर तुम्हाला कुठे दिसते, तर छोटंसं बटन दिसतंय ना. ठीक आहे, तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आणि याच्यामध्ये तुम्हाला कोणता क्लॉक म्हणता आहे, क्लॉक, आणि याच्यामध्ये इफेक्ट ऑप्शन कोणता आहे, फ्रॉम क्लॉकवाईज. झालं, सेमच आहे. सबमिट करून घ्या, ओके करून घ्या. नेक्स्ट दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये सर्व स्लाईडना पुश ट्रान्झिशन अप्लाय करा. स्लाईड ट्रान्झिशन आणि फ्रॉम टॉप व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. बघा इथं काय म्हणतोय, आपल्याला पहिल्यांदा ट्रान्झिशन म्हणून जायचं आहे, पुश इफेक्ट कोणता आहे, फ्रॉम टॉप. सर्व स्लाईडना म्हटलं इथंच अप्लाय टू ऑल म्हणून दिलं आहे. बघा क्लिक करून घ्या, इथं प्रत्येक याला असं स्टार आलं म्हणजे ट्रान्झिशन अप्लाय झालेले आहे. सबमिट करून घ्या. पुढील प्रश्न, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 3 स्लाईड ब्लँक स्लाईड ॲड करा आणि स्लाईड नंबर 2 स्लाईडला पुश ट्रान्झिशन फ्रॉम राईट व्हेरिएशन इफेक्ट अप्लाय करा. तर हा प्रश्न कसा सोडवायचा आहे ते आपण पुढील लेक्चरमध्ये आपण पाहू. ठीक आहे, तर अशाच व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच फॉलो करा, कमेंट करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, चला तर मित्रांनो, बाय बाय.